नराधमास फाशी द्या, संतप्त महिलांच्या आक्रोशाने चामोर्शी नगरी दुमदुमली। 7 वर्षीय बालिकेवर रंगकाम करणाऱ्या नराधमाच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हत्तीगेट ते पोलीस स्टेशन वर महिलांचा धडक विराट मोर्चा। घराच्या रंगकामासाठी आलेल्या एका नराधमाने घरात खेळणाऱ्या 7 वर्षीय निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून चामोर्शी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर वय 25 असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित बालिकेच्या राहत्या घरात सध्या रंगकामाचे काम सुरू आहे। नेहमीप्रमाणे ती 7 वर्षाची बालिका घराच्या गच्चीवर खेळत होती। यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल याने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली। चिमुरडीला एकांतात गाठून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांच्या मनात संशय आला। त्यांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले। वैद्यकीय अहवालात बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला। यानंतर पीडितेच्या मातेने तात्काळ चामोर्शी पोलीस ठाणे गाठून नराधम आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली। घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून चामोर्शी पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 मधील नवीन कलमानुसार कलम 64(1), 65(2) आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम पोक्सो कायदा 2012 मधील कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले करत आहेत। चिमुरडीवरील या अत्याचारामुळे चामोर्शी परिसरात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नराधमाला फाशीची कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत असून त्या निषेधार्थ संतप्त शहरातील महिला वर्गाचा विराट मोर्चा चामोर्शी पोलीस स्टेशनला धडकला। फाशीची शिक्षा नराधमास झाली पाहिजे या घोषणेने संपूर्ण शहर दुमदुमले आहे। अशा भयान कृत्य करणाऱ्या नराधमास फाशी झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। व्हिडिओ न्यूज 7 मराठी, चामोर्शी, गडचिरोली। परिचय द्या। माझे नाव PSI गणेश पांडुरंग जंगले, चामोर्शी पोलीस स्टेशन। आणि काल झालेल्या गुन्ह्याबद्दल थोडी सविस्तर माहिती द्या। काल एक घटना घडली होती। त्या घटनेसंदर्भात चामोर्शी ग्रामीण रुग्णालय येथून पोस्टेला MLC प्राप्त झाली। त्या MLC वरून पोस्टेला गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा नंबर 280/2026 कलम 64(1), 65(2) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाखाली तपास माझ्याकडे देण्यात आला। SDPO साहेब, PD साहेब, त्यानंतर कोणी डोम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याकडे तपास देण्यात आला। त्या तपासामध्ये आम्ही सदर आरोपीचा शोध घेतला। तो आरोपी मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली। तो पीडिता बालिकेस मेडिकलसाठी गडचिरोली महिला बाल रुग्णालय येथे पाठवण्यात आले। मेडिकलसाठी तिला पाठवून आरोपीचे मेडिकल करून सध्या तो लॉकअपमध्ये आहे आणि पुढील तपास चालू आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।